नमस्कार. रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आजची ब्रेकिंग न्यूज. अंगणवाडी सेविकांना लवकरच पेन्शन सुरू करणार. मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा. काय आहे सविस्तर बातमी पाहूया. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. अंगणवाडी सेविकांना पेन्शनची सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी मोठी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी खेड येथे बोलताना केली आहे. महाराष्ट्रातील 13,091 मिनी अंगणवाड्या संपूर्ण अंगणवाडी केंद्रे म्हणून महाराष्ट्र राज्याला मान्यता देण्यात आली आहे. मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 अंतर्गत 50,000 अंगणवाडी इमारत 5 वर्षाच्या कालावधीत प्रत्येक वर्षी 10,000 प्रमाणे बांधण्यात येणार आहेत. प्रसूती आणि बालपण काळजी आणि विकासासाठी सक्षम अंगणवाड्या आहेत. पारंपरिक अंगणवाडीपेक्षा चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. इंटरनेट, वायफाय कनेक्टिव्हिटी, LED स्क्रीन, वॉटर प्युरिफायर केंद्रे, RO मशीनचे आणि स्मार्ट शिक्षण उपकरणाची सुसज्जता 1150 अंगणवाड्या झाल्या आहेत. अंगणवाड्यांचे मानधन वाढवतो. 1 ऑक्टोबर 2018 पासून केंद्र सरकारने अंगणवाड्याचे मानधन वाढवले आहे. मार्गदर्शक तत्वानुसार मंत्रालय अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीच्या संधी दिल्या आहेत. अंगणवाडी सेविकांना 180 दिवसाच्या पगारी गैरहजेरीची परवानगी देण्यात आली आहे. प्रसूती रजा, एकदा 45 दिवसासाठी गर्भपात, सशुल्क अनुपस्थिती तसेच 20 दिवसांची वार्षिक पाने अनुज्ञेय आहेत. 2 साड्या आणि विम्याचे लाभ दिले गेले आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा संरक्षण दिले आहे. अंगणवाडी कोविड-19 मध्ये गुंतलेल्या कामगार आणि अंगणवाडी मदतनीस संबंधित कामे अंतर्गत 50 लाख विमा संरक्षण प्रदान केले आहे. अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ व्हावी आणि त्यांना सरकारकडून चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकार तत्पर आहे, असेही त्या म्हणाल्या.